केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या नागपूर येथील निवासस्थानी सहपरिवार गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा आणि आरती केली। गणपती आपल्या सगळ्यांचं विद्येचं दैवत आहे आणि ज्ञान ही आता विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती आहे। सर्व क्षेत्रामध्ये ज्ञानाचं महत्त्व आहे आणि ज्ञानाच्या आधारावरच आपण विश्वगुरू बनू शकतो। ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान याच्या आधारावर आपल्या देशाची प्रगती आणि विकास झाला तर आपण नक्कीच विश्वगुरू बनू शकतो आणि ज्ञानामुळेच आपली गरिबी, भूकमारी, बेरोजगारी दूर होऊन आपण सुखी, समृद्ध आणि संपन्न राष्ट्र बनू। म्हणून भगवान श्री गणेशाने जे आपण सगळे ज्ञानाचे उपासक आहोत आणि भगवान गणेशचा आशीर्वाद घेऊन या ज्ञानाचं अर्जन करण्यामध्ये भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल आणि त्यातून आपला देश विश्वगुरू बनेल अशा प्रकारचा आशीर्वाद भगवान गणेशाने आपल्या सगळ्यांना द्यावा अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। आज टेरिफ पण लागू झाले आणि विघ्न अर्थात आगमन टेरिफ अमेरिकेचे टेरिफ मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ येथील निवासस्थानी गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। सहपरिवारासह गणरायाची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करण्यात आली तर राज्यातील सर्व नागरिकांना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संकुतराव हांबर्डे यांच्या हस्ते गणरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले, जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी गिरगावकर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख, अमोल कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते बुलढाण्यातील जय मातृभूमी गणेश मंडळाच्या गणरायाची आरती करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणरायाचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले। महाराष्ट्र देशावर एक मोठं विघ्न आलं आहे, ते मतचोरीच्या माध्यमातून असेल, बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल किंवा लोकशाहीला गुंडाळून ठेवण्याच्या माध्यमातून असेल, यातून विघ्नहर्ता आम्हाला वाचव अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाप्पा चरणी केली। दादा, आज राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आज बुलढाण्यात देखील हा उत्सव साजरा केला जातो, काय सांगा? गणरायाचं आगमन हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा एक सण आणि उत्सव आहे आणि हा उत्सव होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आज स्मरण या निमित्तानं आपल्याला करणं भाग आहे। कारण एकीकडे गणेशोत्सवाच्या मागे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र विसरावा अशा प्रकारचं कारस्थान सुरू असताना मूलभूत स्वरूपात गणरायाचा उत्सव हा महाराष्ट्र धर्माचा भाग आहे। तर शिवशाहू फुले आंबेडकर आमची आणबाण आणि शान आहे आणि हे गृहीत धरून याचं ध्यान ठेवून आपण सगळे सण उत्सव साजरे करू। तुर्तास महाराष्ट्रावर, देशावर एक मोठं विघ्न आलेलं आहे। ते मतचोरींच्या माध्यमातून असेल, ते बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल, लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या माध्यमातून असेल, यातून विघ्नहर्ता हा आम्हाला वाचव ही यावर्षीची ही थीम असली पाहिजे आणि याच प्रार्थनेच्या अनुषंगानं आणि याच महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण पुढे गेलो पाहिजे, एवढंच या निमित्तानं आज या ठिकाणी सांगू इच्छितो। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग 2 आहे आणि त्या सरकारने या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ ध्यानात ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे, अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवणीस आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। एकीकडे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करतायत। सरकार हे एक आहे आणि या सरकारमधील सर्व घटक पक्ष आहे। जेव्हा आरक्षण दिल्या जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठराव जर संदर्भ घेतला तर सर्वांनी एकमुखाने या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि आता सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ करत आहेत आणि यामध्ये हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत। फडणवीसांनी 16% आरक्षण दिले होते, पवार आणि ठाकरेंनी हे आरक्षण घालवलं असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात।
या संदर्भात अनेक लोक अनेक मतं व्यक्त करत आहेत. मात्र जे झालं त्याला इतिहास आहे. ते कोणाच्या काळात मिळालं होतं, काँग्रेसच्या काळात मिळालं होतं, कसं मिळालं होतं हे सर्वांना ज्ञात आहे. तुर्तास या सगळ्या गोष्टी गैरलागू आहे. आता काय करताय ते बोला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी कुटुंबियांसमवेत मोठ्या आनंदोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यांनी गणपती बाप्पाच्या भोवती शेतातील विविध फळभाज्या आणि कडधान्यांची आरास केली आहे. दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी, यश आणि चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पा चरणी केली आहे. अशाच राजकीय आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर. नवा भारत, नवा विचार.